हाय, वेलकम बॅक टू फ्लेवर चटणी. मी श्रद्धा आणि आज अमृततुल्य चहा करूया. अमृततुल्य स्टाईल. अगदी अमृततुल्यसारखा होईल असं मी म्हणणार नाही, कारण शेवटी आपण घरी बनवतो. पण तुम्ही जर का टपरीवर किंवा अमृततुल्यमध्ये जाऊन कधी चहा पिलेला असेल तर हा अगदी तसाच बनतो असं मला तरी वाटतंय. त्यामुळे आपण आज तो बनवूयात. तर ही पूर्णपणे माझी रेसिपी नाही आहे. आम्ही घरी रेग्युलरली आल्याचा चहा पितो रोज सकाळी. पण मी जेव्हा हा बाहेर पिला तेव्हा मला वाटलं की ही छोटीशी ॲडिशन आपण आपल्या चहात नक्कीच केली पाहिजे आणि इट वर्कड वंडर्स. सो मग आता गेली अनेक वर्ष आमच्याकडे हा असा चहा बनतो. रोज सकाळी थोडासा पितो, पण तो असा वाफाळलेला अमृततुल्य स्टाईल चहा प्यायला इतकी मजा येते. आणि आय होप आज ही रेसिपी शिकल्यावर तुम्ही तो करून बघाल आणि तुम्हालाही तेवढीच मजा येईल. लेट्स गो. आता आपण 2 कप चहा बनवणार आहोत, तर एकूण 2.5 कपांचं प्रमाण घ्यायचं. चहा उकळून 2 कप होईल. असा चहा बनवताना नेहमी पिणार त्यापेक्षा थोडं जास्त प्रमाण घ्यायचं, कारण चहा उकळून कमी होतो. हे मिश्रण आता गरम करायला ठेवा. साखर घाला. गोडी तुम्हाला पाहिजे तशी ॲडजस्ट करा. मिश्रणाला उकळी येऊ द्या. मधल्या वेळेत 2 वेलची घ्या. त्याची सालं काढून घ्या, म्हणजे नीट कुटून घेता येईल. साला आवर्जून मिश्रणात घाला. आता वेलची खलबत्त्यात बारीक कुटून घ्या. ही वेलची पूड अगदी शेवटी घालायची आहे. आता अर्धा इंच आलं किसून घ्या. साधारण एवढं. मिश्रण उकळलं की त्यात आलं घाला. आधी घालायचं नाही, नाहीतर दूध फाटू शकतं. व लगेच चहापत्ती. मिक्स करा आणि लो ते मीडियम हीटवर चहा उकळत ठेवा. आपल्याला तो थोडा कमी होऊ द्यायचा आहे. थोडा आटला की वेलची पूड टाका. ॲडिंग इट नाव कीप्स द फ्लेवर फ्रेश. अजून बरोबर 1 मिनिटानंतर गॅस बंद करा आणि चहावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं दबू द्या. आय एम टेलिंग यू, दिस मेक्स ऑल द डिफरन्स. 5-10 मिनिटं झाली की वाफाळता चहा गाळून घ्या. चमच्याने असं नीट दाबा. एक्स्ट्रॅक्ट ऑल द फ्लेवर. लगेच कपमध्ये होता आणि गरमागरम एन्जॉय करा. असा हा अमृततुल्य चहा.
तर अमृततुल्य चहा बनवणं इतकं सोपं असेल तर आता कधीतरी करून बघायला हरकत नाही. पाहिजे तर रविवारी सकाळी करा, म्हणजे सकाळी सकाळी वाफाळता चहा छान एन्जॉय करा रविवारची सकाळ. आणि तुम्ही घरी चहा कसा बनवता हे सुद्धा मला कॉमेंट्समध्ये सांगा, म्हणजे मलाही नवीन रेसिपी समजेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अँड इफ यू स्टिल हॅवंट सबस्क्राईब टू फ्लेवर चटणी then please do so. See you soon.